सर्व शिक्षक मित्रांना नमस्कार. ट्रॅक इन एड्युटेक या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. शैक्षणिक वर्ष 2025-26 लवकरच सुरू होत आहे. या शैक्षणिक वर्षामध्ये युडायस प्लसमधील 2025-26 चे विद्यार्थी प्रमोशन अर्थात स्टुडंट प्रमोशन सुरू झालेलं आहे आणि ते स्टुडंट प्रमोशन कशा प्रकारे करायचं, कोणत्या प्रकारची माहिती आवश्यक असणार आहे, कोणती काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना एक विनंती आहे, आपण चॅनलवर नवीन असाल किंवा यापूर्वी आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आपल्या शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. आपण ही सर्व प्रक्रिया मोबाईल किंवा लॅपटॉप यावर देखील करू शकता. मोबाईलवर जर आपण करणार असाल तर क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर उजव्या कोपऱ्यातील 3 टिंबांना क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वात खाली डेस्कटॉप साईट असा ऑप्शन निवडा. आपण ते निवडल्यानंतर आपणाला ज्या पद्धतीने इथे स्क्रीन दिसत आहे तशीच सेम स्क्रीन आपल्याला दिसेल. तर सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉपचं क्रोम ब्राउझर ओपन करून घेणार आहोत. ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपली युडायसची जी वेबसाईट आहे ती माहिती आहे किंवा या ठिकाणी युडायस असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्याला युडायसची जी साईट आहे ती ओपन झालेली दिसेल. त्यानंतर या ठिकाणी लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपलं स्टेट आपल्याला निवडून घ्यायचं आहे. गो या बटनाला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला युडायस प्लसचे विविध लॉग इन्स उपलब्ध होतील. त्यामध्ये प्रोफाईल अँड फॅसिलिटीज, टीचर मॉड्यूल, स्टुडंट मॉड्यूल आणि लॉग इन फॉर डिरेक्टरी युजर मॅनेजमेंट असे विविध मॉड्यूल्स आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. तर त्यापैकी आपण SDMS म्हणजेच स्टुडंट मॉड्यूलवर आपल्याला आज काम करायचं आहे. त्यासाठी स्टुडंट मॉड्यूलला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी आपल्याला आपले युजर ID आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि खाली येणारा जो कॅप्चा कोड आहे तो सुद्धा तंतोतंत व्यवस्थित भरायचा आहे आणि लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपणासमोर इथे काही सूचना आपल्याला दिसत आहेत. त्या सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत. त्यानंतर इथे आपल्याला एक लाल रंगामध्ये आणि एक ग्रे रंगामध्ये 2 टॅब आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. या ठिकाणी 2024-25 हा जो ग्रे कलरचा जो टॅब आहे यामध्ये 2024-25 ची माहिती आहे आणि या ठिकाणी करंट अकॅडमिक इयर 2025-26 असं आपल्याला आलेलं दिसत आहे. आपण यापूर्वीही युडायस पोर्टलवर काम केलेलं आहे त्यामुळे आपल्याला हे सर्व टॅब माहिती आहेत. इथे या 2025-26 या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला स्कूल इन्फॉर्मेशन येईल, ती व्यवस्थित पाहायची आहे आणि हिला क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर आपणाला या ठिकाणचा जो डॅशबोर्ड आहे तो सर्व डॅशबोर्ड आपल्याला 00 असा असलेला आपल्याला दिसेल. या ठिकाणी लास्ट अपडेटेड डेट सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत आणि या ठिकाणी हिरव्या रंगामध्ये डाटा एंट्री ॲक्टिव्ह आणि डाटा नॉट सर्टिफाईड. तर आपण मागील वर्षामध्ये डाटा सर्टिफाईड केल्यानंतर इथे ग्रीन झालं होतं, परंतु आता डाटा एंट्री करण्यासाठी ॲक्टिव्ह झालेली आहे आणि ती कशी पुढची प्रोसेस आहे ते आपण पाहूयात. यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचं प्रमोशन करायचं आहे. तर या डाव्या कोपऱ्याला या ठिकाणी स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन असा टॅब दिसत आहे. इथे एक छोटासा बाण आपल्याला दिसतोय. या बाणावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी, इम्पोर्ट मॉड्यूल, ड्रॉपबॉक्स इनॅक्टिव्ह स्टुडंट, ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल असे मॉड्यूल आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्यातील प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी युजर मॅन्युअल दिसेल, व्ह्यू समरी, प्रोग्रेशन समरी सेक्शन आणि फायनलाइज प्रोग्रेशन. आपल्याला सर्वप्रथम व्ह्यू समरी जर आपण केलं तर आपल्याला या ठिकाणी जे विद्यार्थ्यांची नावे दिसत आहेत त्यांच्या स्टेटसमध्ये पेंडिंग असं आपल्याला इथे दिसत आहेत. म्हणजेच काय की आपलं काम अजून सुरू झालेलं नाही. आपल्याला हे स्टेटस बदलायचं आहे म्हणजेच विद्यार्थ्यांचं प्रमोशन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला टोटल एनरोलमेंट दिसणार आहे. याला बॅक करायचं आहे. बॅक केल्यानंतर आपल्याला प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईज दिसणार आहे, परंतु याला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपल्या सर्व इयत्तांची
प्रोग्रेशन स्टेटस काय आहे ते या ठिकाणी दिसणार आहे आणि सर्व इयत्तांचं प्रोग्रेशन स्टेटस या ठिकाणी पेंडिंग दिसत आहे आणि आपल्याला ते कंप्लीट करायचं आहे. पुन्हा याला बॅक करायचं आहे. आता या ठिकाणी प्रोग्रेशन मॉड्यूलच्या खाली गो या बटनाला आपल्याला करायचं आहे आणि आपण विद्यार्थी प्रमोशन कसं करायचं आहे हे पाहत आहोत. इथे गोला क्लिक केल्यानंतर आपल्याला क्लास सिलेक्ट करायला येईल. यातून आपण एक क्लास या ठिकाणी निवडतोय. हा क्लास निवडल्यानंतर आपल्याला सेक्शन म्हणजेच तुकडी निवडून घ्यायची आहे. ती तुकडी निवडून झाल्यानंतर गो यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी दिसतील आणि हा जो प्रोग्रेशन स्टेटस 24-25ची जी डिटेल्स आहे ती आपल्याला या ठिकाणी फिल करायची आहे. आता यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची आवश्यक जी माहिती लागणार आहे ती म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांचे एकूण पर्सेंटेज लागणार आहे आणि कार्यरत दिवस किंवा विद्यार्थ्यांचे शाळेतील हजर दिवस आपल्याला इथे लागणार आहे. त्यासाठी आपल्याला द्वितीय वर्षातील जे मार्क आहेत त्याला शेकडा गुण करून आपण जी विद्यार्थ्यांची श्रेणी दिलेली आहे त्या श्रेणीनुसार आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांची पर्सेंटेज टाकायची आहे. आता इथे जे प्रोग्रेशन स्टेटस आहे हा विद्यार्थी आहे आणि इथे प्रोग्रेशन स्टेटसमध्ये याला सिलेक्ट करायचं आहे आणि आपण इथे काही 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. गेल्या वर्षी काही ऑप्शन सेम आणि थोडेसे बदललेले या ठिकाणी दिसत आहेत. इथे प्रोमोटेड पास विथ एक्झामिनेशन म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षा पास असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा पास केल्यानंतरच तो पुढील वर्गात प्रमोट होणार आहे असा हा ऑप्शन आहे. याला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता हा विद्यार्थी आपल्याला प्रमोट करायचा आहे तर या विद्यार्थ्याचे नंबर ऑफ मार्क्स नंबर इन पर्सेंटेजमध्ये आपल्याला टाकायचे आहे. तर या विद्यार्थ्याला जे काही पर्सेंटेज पडले असतील ते आपण येथे टाकायचे आहेत आणि एकूण हजर दिवस जे काय असतील ते आणि या ठिकाणी स्कूलिंग स्टेटस. आता हे जे स्कूलिंग स्टेटस आहे इथे 2 ऑप्शन आहेत, स्टडिंग इन सेम स्कूल आणि लेफ्ट स्कूल विथ ऑर विदाऊट TC. स्टडिंग इन सेम स्कूल यासाठी या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थी याच शाळेत शिकणार असेल तर स्टडिंग इन सेम स्कूल असा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे आणि लेफ्ट स्कूल विथ TC ऑर विदाऊट TC यासाठी सध्याच्या शाळेत तो या शैक्षणिक वर्षात हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकणार नाही तेव्हा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. येत्या 25-26 या वर्षामध्ये हा विद्यार्थी पुढील वर्गात जो जाणार आहे तो आपल्याकडं शिकणारा नाही अशा वेळी आपल्याला त्याला TC द्यायचा आहे. त्यावेळेस लेफ्ट स्कूल TC हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. हे विद्यार्थी याच शाळेत शिकणार आहे म्हणून स्टडिंग इन सेम स्कूल असा ऑप्शन आपण या ठिकाणी निवडला आहे. पुढील इलिजिबल प्रोमोटेड क्लास ती कोणत्या वर्गामध्ये पुढे जाते तो क्लास इथे दिसतोय आणि कोणत्या तुकडीमध्ये तिला पाठवायचं आहे ती तुकडी या ठिकाणी निवडायची आहे आणि शेवटी इथे प्रोग्रेशन ऑन डेट ॲटोमॅटिक येणार आहे आणि इथे ॲक्शनमध्ये हा जो ब्ल्यू रंगामध्ये अपडेटचा तो टॅब आहे त्याला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला स्टुडंट डिटेल हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली असा पॉपअप येईल. याला ओके करायचं आहे आणि या ठिकाणी स्टेटस जर पाहिलं तर डन असं स्टेटस आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पुढील विद्यार्थ्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूयात. पुढच्या ऑप्शनसाठी इथे नॉट प्रोमोटेड नॉट पास ऑर रिपीटर असं जर म्हटलं तर काय होतंय, इथे विद्यार्थी पास झालेला नाही किंवा त्याला प्रमोट केलेलं नाही, ती परीक्षा उत्तीर्ण झाला नाही, त्याला त्याच वर्गात जर ठेवायचं असेल तर नॉट प्रमोटेड पास रिपीटर असं ऑप्शन या ठिकाणी देतोय. त्याला किती गुण मिळाले, किती दिवस तो हजर होता आणि स्कूलिंग स्टेटस आपण ठेवणार आहोत. परंतु इथे एक चेंज झालेला आहे, त्याची जी पुढची इयत्ता जी आहे ती तीच राहिलेली आहे पहा आणि कोणत्या तुकडीत त्याला ठेवायचं आहे अशा पद्धतीनं आपण त्याला अपडेट करू घ्यायचं आहे. त्यानंतर पुढील जो विद्यार्थी आहे, समजा अशी कंडिशन आहे की प्रोमोटेड पास विदाऊट एक्झामिनेशन म्हणजे परीक्षा न देताच त्याला पास करायचा आहे आणि त्याला पुढील वर्षामध्ये शिफ्ट करायचं आहे. अशा वेळी त्याचे जे मार्क इन पर्सेंटेज आहे ते ॲटोमॅटिक हाईड होऊन जातात आणि तो काहीच न करता तो पुढील वर्गामध्ये शिफ्ट होऊन जाणार आहे, प्रमोट होऊन जाणार आहे. आणि पुढची जी शेवटचा जो ऑप्शन आहे डिसकंटिन्यूड बिफोर एक्झामिनेशन म्हणजे विद्यार्थी परीक्षा द्यायच्या आधीच तो गळती झाला किंवा परीक्षेला उपस्थित राहिला नाही, अशा वेळी तो जर आपण क्लिक केला तर सेम
फक्त त्याचे नंबर ऑफ डेज इथे दिसतील आणि तीच इयत्ता आपल्याला पुन्हा प्रमोशनसाठी दिसणार आहे. पुन्हा प्रोमोटेड ऑर पास प्रोव्हिजनली हा जो ऑप्शन आहे हा मोठ्या शाळांसाठी दिसणार आहे. यामध्ये 10वी 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तीर्ण जर असतील, प्रोव्हिजनली उत्तीर्ण असतील, तर अशा वेळी या ऑप्शन आपल्याला त्यांना दिसणार आहे आणि त्यांनी तो अपडेट करायचा आहे. आता असं करत करत एका सर्व विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला इथे प्रमोट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने एका विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. त्यांचं स्कूलिंग स्टेटस आणि ही संपूर्ण माहिती पूर्ण भरून घ्यायची आहे. आणि या सगळ्यात शेवटी सर्व विद्यार्थ्यांची माहिती प्रमोट करून झाल्यानंतर स्टेटसमध्ये डन आल्यानंतर इथे फायनलाइज नावाचं ऑप्शन आहे. या इयत्तेसाठी याला आपल्याला फायनलाइज करण्यासाठी क्लिक करायचं आहे. इथे सूचना दिलेली आहे की या डाट्याला आपल्याला फ्रीज करायचं आहे का, किती विद्यार्थी प्रमोट झाले, किती नॉट प्रमोटेड आहे, किती विदाऊट एक्झामिनेशन पास झालेले आहे, डिस्कंटिन्यूड किती आहेत, अशी संख्या आपल्यासमोर इथे दिसत आहेत. म्हणजे एकदा पुन्हा आपल्याला खात्री करायला येते की आपल्या एकूण पटापैकी किती विद्यार्थी आपण प्रमोट केले किंवा रिपीटरमध्ये आले ते विद्यार्थी आपण या ठिकाणी पाहायचे आहेत. आणि याला जर अचूक असतील तर याला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर आपल्याला त्या इयत्तेची त्या सेक्शनची माहिती सक्सेसफुली कंप्लीट झाली असा मेसेज येतो आणि याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्याला इथे जो सुरुवातीचा जो बॅकचा टॅब होता त्या बॅकला जर क्लिक केलं आणि पुन्हा आपण जर प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईजवर जर गेलो तर आपल्याला या ठिकाणी या इयत्तेची माहिती आपण भरली, कधी भरली, ती तारीख इथे येते आणि इथे प्रोग्रेशन स्टेटसमध्ये फायनलाइज असं येणार आहे. याच पद्धतीनं इतर ज्या इयत्ता आहेत त्या इयत्तांचं स्टेटस समरी आपल्याला संपूर्ण भरून घ्यायची आहे. याला आपण पुन्हा एकदा बॅक करूयात, पुन्हा प्रोग्रेशन मॉड्यूलवर गो करूयात. आता अशी परिस्थिती आहे की अचानक आपण प्रोग्रेशन तर केलेलं आहे, परंतु अचानक एखादा विद्यार्थी आपल्याला TC मागतोय किंवा तो ही शाळा सोडून दुसऱ्या शाळेमध्ये शिकण्यासाठी जाणार आहे. अशा वेळी आपल्याला इथे करेक्शन नावाचा टॅब दिलेला आहे. आपली माहिती फायनलाइज झालेली असून देखील आपण या माहितीत पुन्हा बदल करू शकतो. इथे करेक्शन या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं प्रोग्रेशन स्टेटस जे आहे ते इथे दिसेल, मार्क पर्सेंटेज दिसेल, बाकीची सर्व माहिती दिसेल. फक्त स्कूलिंग स्टेटस जे आहे ते आपल्याला लेफ्ट स्कूल असं TC असं करायचं आहे. आणि याला जर क्लिक केलं तर ॲटोमॅटिक हा ऑप्शन गायब होतो. आणि अपडेटला जर क्लिक केलं, आर यू वॉन्ट टू अपडेट, याला कन्फर्म जर केलं तर तो पुन्हा अपडेट होतो आणि त्याचं जे स्कूलिंग स्टेटस आहे ते आपल्याला लेफ्ट स्कूल TC असं दिसणार आहे. म्हणजे या पद्धतीनं आपण ज्या विद्यार्थी अचानक किंवा येत्या काळामध्ये जर शाळा सोडून जात असेल किंवा TC जात असेल तर या पद्धतीने त्याचं करेक्शन नावाच्या टॅबमधून आपण त्याला करेक्शन करून घेणार आहोत. तर याप्रमाणे आपण प्रत्येक वर्गाचं प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. ही सर्व इयत्तांची माहिती फायनलाइज करून घ्यायची आहे. फायनलाइज झाल्यानंतर आपल्याला या सगळ्यात शेवटी फायनलाइज प्रोग्रेशन या टॅबवर सर्व इयत्तांची माहिती भरून झाल्यानंतर हा शेवटचा टॅब आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. इथे हे सर्व सूचना दिलेल्या आहेत. प्रमोशन मॉड्यूल विल बी डीॲक्टिव्ह फॉर युअर स्कूल. जर आपण हे पूर्ण मॉड्यूल भरून झाल्यानंतर द इम्पोर्ट मॉड्यूल विल बी ॲक्टिवेटेड फॉर युअर स्कूल. आपण जेव्हा प्रमोशन करून आपलं पूर्ण होईल, प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी कंप्लीट होईल, तेव्हाच आपण दुसऱ्या शाळेतील विद्यार्थी
जर आपल्याकडे शिकण्यास आला असेल तर आपल्याला त्याला इम्पोर्ट करायचं असेल त्यावेळेसच आपण त्या विद्यार्थ्याला इथे घेऊ शकतो, जेव्हा आपलं प्रोग्रेशन मॉड्यूल कंप्लीट असेल तेव्हा. त्यानंतर नो ॲडिशनल विल बी permitted for any student. The activity for the current academic year will be enabled for your school. या सगळ्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. या छोट्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपलं प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीचं जे स्टेटस आहे ते आपल्या वरिष्ठांना कंप्लीट झालेलं दिसेल. ज्या पद्धतीनं आपण आत्ता डेमोमध्ये एका इयत्तेचं करून दाखवलं, फक्त एकाच इयत्तेचं फायनलाइज झालेलं आहे. बाकीच्या सर्व इयत्तांचं जेव्हा फायनलाइज होईल तेव्हा या फायनलाइज प्रोग्रेशनवर येऊन इथे आपल्याला फायनलाइज करायचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. यानंतर इथे आपण जर या प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर जर गेलो तर ही पूर्ण केल्यानंतर आपल्याला एखादा विद्यार्थी इम्पोर्ट करायचा आहे, तर या ठिकाणी इम्पोर्ट मॉड्यूलवर गेल्यानंतर आपल्याला इम्पोर्ट विद्यार्थी कसे करायचे, ड्रॉपआउट इनॅक्टिव्ह किंवा सर्टिफिकेट मॉड्यूलमधून कसे त्यांना सर्टिफिकेट द्यायचं, या पद्धतीची संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर येणाऱ्या काळात अपलोड करणार आहोत. या संपूर्ण माहितीपूर्ण माहितीसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.